Now 17.1 question 1 and 2. For that, first we see the properties of chord of a circle. They are giving one activity. Suppose here we draw one circle with some radius. एक आपण त्रिज्या घेऊया आणि एका त्रिज्येचं आपण या पद्धतीने एक सर्कल ड्रॉ करूया. लक्षात आलं, एक ठराविक आपण रेडियस घेतलेली आहे आणि त्या रेडियसचं आपण एक सर्कल ड्रॉ करतोय. या पद्धतीने आपण एक सर्कल ड्रॉ केलं. ठीक आहे. आता नाव वी गिव द नेम. दिस पॉइंट इज ओ. ओ इज अ सेंटर ऑफ ए सर्कल. आता आपण या कॉर्ड ह्या सर्कलवर एक कॉर्ड काढूया. लक्षात आहे. मग एक कॉर्ड कशा पद्धतीने काढूया, कुठून आपल्याला काढता येईल. समजा या पद्धतीने एक मोजूनच आपण साधारणपणे समजा 6 सेंटीमीटर होईल अशा पद्धतीचे आपण एक कॉर्ड ड्रॉ करूया. लक्षात आलंय बघा, या पद्धतीने एक कॉर्ड ड्रॉ केले आपण. Length of this chord is 6 centimeter. Suppose this is point A and this is point B. AB, chord AB is a 6 centimeter. Now we draw one perpendicular from this point O to chord AB. बरोबर. O मधनं आपल्याला chord AB वर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. लक्षात आलंय. आता परपेंडिक्युलर ड्रॉ करताना आपण एक या पद्धतीने एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे. आता एक्झॅक्टली आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करताना यू हॅव टू यूज सेट अ स्क्वेअर बट हिअर आय एम ड्रॉइंग विथ अ स्केल. समजा एक पट्टी घेऊन आपण अंदाजे एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. तुम्ही सेट स्क्वेअर घेऊन म्हणजे तुमच्याकडे त्रिकोणी गुणे असतो कंपासमध्ये, त्याने एक बरोबर लंब टाका. मग हा एक लंब टाकलात. बरोबर. You have to give the name of this point is P. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण AB मोजला होता. AB किती होता, 6 सेंटीमीटर. ठीक आहे. नाव मेजर AP. A पासून P पर्यंत डिस्टन्स मोजलं तर तुमच्या लक्षात येईल बघा किती आहे. 0 पासून 1 2 3 आणि हिअर 4 5 6 म्हणजे इथपासून इथपर्यंत 3 आहे आणि इकडनं इथपासून 3 सेंटीमीटर. म्हणजे काय होतं तुमच्या एक लक्षात आलं का एक प्रॉपर्टी, की इकडनं जर ह्या सेंटरपासून जर कॉर्डवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तो परपेंडिक्युलर ड्रॉ केला, दॅट परपेंडिक्युलर बायसेक्ट द कॉर्ड. तो कॉर्डचे 2 भाग करतो. दॅट मीन्स जेवढं AP आहे तेवढंच PB आहे. दॅट मीन्स दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. वॉट? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ह्या सेंटरपासून जर कॉर्डवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तो काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. बरोबर. ही पहिली प्रॉपर्टी तुम्ही व्यवस्थित लिहून बघा. आता मी एक 6 सेमीचा घेतला आहे. तुम्ही अशी एक ॲक्टिव्हिटी घरी करून पहा. अजून एक मोठं सर्कल घ्या आणि त्याच्यात किती, आता मी 6 मोजून का घेतला कॉर्ड, की मला त्याच्या हाफ होतं आहे की नाही चेक करा. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. मोठं सर्कल काढा, 8 सेमी घ्या, 5 सेमीचं कॉर्ड घ्या आणि परपेंडिक्युलर ड्रॉ करा आणि मोजून बघा तो हाफ ऑफ होतो आहे का. लक्षात आलं. दिस इज अवर फर्स्ट ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. सेम याच्या उलट आपण प्रॉपर्टी घेतली. समजा अगेन आय एम ड्रॉइंग वन सर्कल. एक आपण पुन्हा एकदा सर्कल ड्रॉ करूया. ठीक आहे. आणि दुसरी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी चेक करतोय. या पद्धतीने एक सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. आणि इकडे समजा मी आता 5 सेमीची कॉर्ड काढतोय. ठीक आहे. अंदाजे मी 5 सेमीची कॉर्ड काढलेली आहे. दिस इज द सेकंड ॲक्टिव्हिटी. यू कॅन यूज युअर बुक. तुमच्या पुस्तकात त्यांनी दिलेले आहे. आणि याचा मिड पॉईंट जे 5चा मिड पॉईंट 2.5 आहे. दॅट मीन्स 2.5. बरोबर. 2.5 हा पॉईंट आहे. बरोबर. मग अगेन आता याच्या उलट आहे. दिस इज कॉल्ड AB. दिस इज अ मिड पॉईंट. दिस मिड पॉईंट इज कॉल्ड ॲज अ P. दिस सेंटर.
आता पहिल्या आकृतीत काय बघितलं आपण, जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर पी ए इज इक्वल टू पी बी होतं. आता इथे उलट त्याच्यात, जर पी ए बरोबर पी बी असेल, आपण आता ओ पी जोडूया. आता ओ पी जोडल्यानंतर आपण तो अँगल मेजर करूया. आपण हा जर अँगल मेजर केला तर बघा, लक्षात आलं तुम्हाला, बघा हा आधीची आपली रेषा आहे, तुमच्या लक्षात येईल बघा, ही लाईन आहे आणि या पद्धतीने आपण त्या लाईनवरनं आपण जर मोजला एक्झॅक्टली यू विल गेट 90 डिग्री. लक्षात आलं. दिस अवर सेकंड प्रॉपर्टी. म्हणजे काय केलं आपण, तर इथे हा मिड पॉईंट आणि सेंटर जोडला, कॉर्डचा मिड पॉईंट आणि सेंटर जोडला तर तो परपेंडिक्युलर असतो हे फाइंड आउट केलं. आणि पहिल्या आकृतीमध्ये आपण काय दिलं, जर परपेंडिक्युलर असेल तर पी ए इज इक्वल टू पी बी असतं आणि इकडे पी ए इज इक्वल टू पी बी असेल तर तो परपेंडिक्युलर असतो. असे दोन प्रॉपर्टी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत, दोन ॲक्टिव्हिटी आहेत. त्या दोन्ही ॲक्टिव्हिटी स्वतः तुम्ही करून पाहू शकता. मग आता ह्या जर दोन ॲक्टिव्हिटी केल्यानंतर इन फर्स्ट फिगर व्हॉट दे आर गिविंग, त्यांनी इथे क्यू नाव दिलेलं आहे. बरोबर, आपण इथे क्यू नाव देऊया म्हणजे फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुमचा लगेच क्लिअर होईल. अँड दिस सेंटर इज पी. व्हॉट दे आर गिविंग, P is a center, AB, chord AB is drawn of 13 centimeter. AB is 13 centimeter. AB 13 centimeter है and PQ is perpendicular to AB. That means they are telling to find length QB. मग length QB ही किती असेल, तर याच्या हाफ असणार, कारण परपेंडिक्युलर टाकल्यानंतर तो बायसेक्ट करतो. दॅट मीन्स QB इज इक्वल टू हाफ इंटू AB. हाफ इंटू AB, दॅट मीन्स हाफ इंटू 13. That means a length QB you will get 6.5 centimeter. ठीक है, this is the answer of first question. In question number 2, what they are giving, O is the center of a circle, radius of that circle is 25 centimeter. That means OD is 25 centimeter, or you can use OC also. ठीक आहे, म्हणजे OD ही वर्तुळाची त्रिज्या आहे ती 25 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ कॉर्ड दे आर गिविंग 48 सेंटीमीटर. दॅट मीन्स CD इज 48 सेंटीमीटर अँड OP इज परपेंडिक्युलर टू CD. And they are asked to find the distance of the chord from the center. ह्या कॉर्डचे सेंटरपासून जे डिस्टन्स म्हणजे आपल्याला OP फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या तुम्ही की जेव्हा जेव्हा ते कॉर्ड देतील तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू हाफ ऑफ दॅट. पहिले तुम्हाला हाफ करून घ्या. कसे हाफ करणार, हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे म्हणजे PD इज हाफ ऑफ CD. म्हणजे एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा ते कॉर्ड देतील तेव्हा त्याचे हाफ करून घ्यायचं आणि मग नेक्स्ट करायचं. म्हणजे पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत इन फिगर OP is perpendicular to CD. OP is perpendicular to CD. Therefore, PD is equal to half of CD. PD is equal to half of CD. That means half into 48. That means you will get PD is equal to 24 centimeter. ठीक है. And OD, that is the radius, is 25 सेंटीमीटर. हे 25 आहे आणि P पासून D तुम्हाला 24 मिळालेलं आहे. मग तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल होतोय आणि तुम्हाला OP फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स यू कॅन यूज पायथागोरस. पायथागोरसने आपल्याला OP फाइंड आउट करता येईल. ठीक आहे, मग कोणत्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जाणार आहोत आपण, OPD. मग देअरफॉर इन right angled triangle OPD by Pythagoras theorem. काय सांगतो पायथागोरस, hypotenuse square. That means what, OD square. Here I am writing OD square is equal to OP square plus PD square. OD square is equal to first side square plus second side square. They are giving OD is 25. That means 25 square is equal to OP. You have to find
and PD, that is 24 square. Now 25 square is 625 is equal to OP square plus 576. हा प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. दॅट मीन्स देअरफॉर 625 minus 576 is equal to OP square. Subtraction of that you will get 49. 49 मिळेल. 49 is equal to OP square. Therefore OP is equal to root 49. Root 49 means what? 7. 49 is a square of 7, that is 7 is equal to OP. Therefore OP is equal to 7 centimeter. आणि मग खाली लिहायचं आहे पूर्ण वाक्यात therefore distance of the chord from center is 7 centimeter. असं पूर्ण वाक्यात हे उत्तर तुम्हाला शेवटी लिहावं लागेल.